व्यासपीठावर उपस्थित त्या सर्वांच्या लाडक्या आणि जुन्नर तालुक्याच्या रणरागिणी सन्माननीय आशाताई बुचके या ठिकाणी उपस्थित, संतोष नाना सरपंच मॅडम या ठिकाणी उपस्थित, सर्व पिंपळगाव तर्फे नारायणगावचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, सर्वप्रथम मी आपणाला या ठिकाणी श्री शिवतेज नवरात्र उत्सव पिंपळगाव तर्फे नारायणगावमधील सर्व या ठिकाणी पदाधिकारी आणि ग्रामस्थांना मी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ही नवरात्र आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, चांगलं आरोग्य घेऊन यावी ईश्वराची प्रार्थना करतो. मी रात्री या ठिकाणी नाईट राऊंड पेट्रोलिंगला असताना सर आणि त्यांच्यासोबत एक कार्यकर्ते तर बसले होते. त्यांनी सांगितलं, सर उद्या आमचा मोठा प्रोग्राम आहे आणि तुम्हाला यावं लागतंय प्रोग्रामला. ते म्हटले बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. तर मग आमची चर्चा झाली की बाबा काहीतरी वेगळं म्हटल्यानंतर जावं लागतं. आणि खरं सांगतोय, म्हणजे मी माझ्या 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये हे असं पहिल्यांदा बघितलं नवरात्रीमध्ये. या ठिकाणी आल्यानंतर बघितलं तर पहिल्यांदा स्वामी समर्थ दिसले, त्यानंतर गणपती बाप्पा, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, नवनाथ आहे, त्यानंतर झाशीची राणी आहे, काली माता आहे, त्यानंतर बरेचसे म्हणजे त्यानंतर पुष्पा हा. तर असे बरेचसे, फक्त याच्यामध्ये एक कमी होती, त्याच्यामध्ये एक कमी होती, पोलीस खाकी कमी होती म्हणून आम्ही आलो. आर्मीवाले आलेले आहेत. तर निश्चित खरंच म्हणजे नवरात्रीमध्ये खूप असं आगळं वेगळं सेलिब्रेशन आज या ठिकाणी आपल्या मंडळामार्फत मला पाहायला मिळालं. आणि जसं की आता मी पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना माझ्या लक्षात आलं की दररोज इथं वेगवेगळे प्रोग्राम आयोजित केले जातात आणि हे प्रोग्राम अतिशय शांततेमध्ये या ठिकाणी जर संख्या बघितलं तर लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत या ठिकाणी सगळे या ठिकाणी अतिशय आनंदाने सहभागी झालेले आहेत. तर निश्चित खूप छान वाटले बघून. आणि भविष्यामध्ये देखील आपल्या गावाचं नाव खरं तसं बघितलं तर खूप उंचीवरती आहे. पहिलं गाव बघितलं की ते निधी कोण जास्त आणि त्यासाठी बांधणारं गाव आहे. आणि आता वाणी साहेबांचं पण या ठिकाणी निश्चित तुमच्या गावाच्या भल्यासाठी आणखी हातभार लागणार आहे. तर मी खरंच सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि एक विनंती आहे की आता सध्या बिबट्यांचं थोडंसं हल्ले या ठिकाणी वाढलेले आहेत. मला खरंच सांगायला निश्चित अभिमान वाटतो की माझ्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकही इसमाचा या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलेला नाहीये. आणि हा जो 0 आकडा आहे तो माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आकडा आहे. हा, मी गडचिरोलीला असताना पण माझ्या ते 4 वर्षामध्ये एकही माझा पोलीस शहीद झाला नव्हता. त्या काळामध्ये पहिलं नक्षलवाद्यांशी सामना करताना तिथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वर्षी 10-15 आमचे पोलीस जवान नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये शहीद व्हायचे. परंतु जिथं जिथं जातोय तिथं 0 होतोय. परंतु हा 0 आहे तो लोकांच्या भल्यासाठी, त्यातनं समाजामध्ये चांगला मेसेज जातोय. तसं आम्ही 1 नंबरला आहे. आमचं पोलीस स्टेशन महाराष्ट्रामध्ये निश्चित मध्ये 1 नंबरला आहे. परंतु ह्या 1 नंबरपेक्षा हा जो 0 आकडा आहे तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण आशाताईंनी त्या दिवशी मी बऱ्याच वेळा बघत असतो सगळे आपले राजकीय लोक की एखाद्या कुटुंबावरती ज्यावेळेस वाईट वेळ येते त्यावेळेस खरंच खूप त्या कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागतो. तर निश्चित आपल्या इथं सर्वांनी त्या बिबट्याच्या हल्ल्याच्या अनुषंगाने सर्वांनी काळजी घ्यायची. मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करतो की जे वयस्कर लोक आहेत, लहान मुलं, ते सुखरूप आपापल्या घरी पोहोचेपर्यंत मंडळाने ती जबाबदारी घ्यावी. आणि या ठिकाणी हा नवरात्र उत्सव ज्या पद्धतीने तुम्ही आनंदात साजरा करताय, या पुढच्या आणखी वर्षांमध्ये यापेक्षा चांगला नवरात्र उत्सव साजरा करावा अशी मी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना काय झालं तर त्याला सुद्धा आम्ही तसं गाव ह्या बाबतीत तर अजून गावामधनं कधी काही तक्रार आलेली नाही पोलीस स्टेशनला. असं तरी पण नवरात्र हा महिलांचा सण आहे आणि या ठिकाणी महिलांची सुरक्षितता हा सगळ्याची आपली प्रायोरिटी असली पाहिजे. आणि सगळे या ठिकाणी जे आहेत त्या सगळ्यांनी एवढंच लक्षात ठेवायला पाहिजे की हा नवरात्र सण फक्त दांड्या खेळण्यासाठी किंवा एन्जॉय करण्यासाठी नाही, तर आपण या नवरात्री सणामध्ये आपण काय शिकलं पाहिजे तर महिलांची सुरक्षितता आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि सर्व त्याच्यावरती निश्चित
ती गोष्ट पाळतील एवढं मी बोलतो आणि सर्वांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.